आभार मान जिंगरोबाचे. हा होय बाबाजी, मला माहित आहे की गुरु झिंगरोबा आणि तुमच्या कृपेमुळे माझा दिगू वाचला. खरं तर सकुनेच मला मरणाच्या दारातून बाहेर काढला. स्वतः दिगू आणि आमचे हे दिगूचा जीव त्या चेटकिणीनं म्हणजे सखूनं वाचवला असाच उदो उदो करताय. आणि ती चेटकीण सखू ती म्हणते तिच्या विठुरायाच्या कृपेने दिगू बरा झाला. बाबाजी, माझी एकच विनंती आहे, कुठल्याही परिस्थितीत दिगू त्यांच्या बोलण्यात येऊन माझ्यापासून दूर जायला नको. दिगू त्या सखूच्या आहारी जाण्याच्या आधीच काहीतरी करायला हवं. तर मग ऐक मनोरमे, मनोरमे तुझ्या घरात विठ्ठलाचं कौतिक होतंय, होते, खोडू नको त्याला. बाबाजी, म्हणजे कसं असतं बघ, बाहेर तिथे रांगोळी. म्हणजे बघ, ही रेष, आता ही रेष लहान करायची असेल तर हिला हात बी न लावता हिच्या मोर इथं अशी मोठी रेष काढायची. मोठी रेष मी कशी काढू बाबाजी? झिंगरोबाचा जय जयकार करून. इतका मोठा जय जयकार करायचा, इतका मोठा की बाकीचे समधे आवाज त्या खाली दबलेच गेले पाहिजेत. आपण झिंगरोबाच्या विजयाचा डंका पिटवू ना, समध्या गावामोर डंका पिटवू. हा, ठरलं ठरलं मनोरमे. उद्याच गावामध्ये आनंदोत्सव साजरा करायचा. वय भर गावात झिंगरोबाची मोठी पूजा घालायची. हा, आणि समध्या गावाला वरडून सांगायचं, झिंगरोबाच्या किरपेमुळं दिगू वाचला. काय मनोरमे, घालशील ना पूजा समध्या गावामोर? हो हो बाबाजी, जशी तुमची आज्ञा. पण माझी एक अट आहे मनोरमे, ही गावामोर घालायची मोठी पूजा सखूच्या आतनच व्हायला पाहिजे. तरच आपला हेतू साध्य होईल. जीभ दाखवा. दिगुशेठ, तुम्ही किती घाबरवलं होतं ठाऊक आहे का तुम्हाला? सगळं घरदार पार घुसळून निघालं होतं. ऐकते बुवा, माझ्यामुळे तुम्हाला सुद्धा खूप त्रास झाला ना? माझ्यासाठी हा खूप मोठा समृद्ध करणारा अनुभव होता म्हणा. आणि सगळ्यात जास्त कौतुक म्हणजे तुमच्या मंडळींचं. अहो, या म्हणजे घरातल्या मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशाच आहेत. माहेरी जाऊन बुवा आजोबांकडून संजीवनी घेऊन आल्यात त्या. सखू, अगं तू काही गुन्हा केलाय असं नाही म्हणत आहे कोणी. अशी मान खाली का घालतीयस? वैद्य बुवा तुझं कौतुकच करताय. दिगू, त्याला कारण आहे. सखूला या घरात कौतुक काय असतं ते ठाऊकच नाही. आज आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी तिचं कौतुक करताय म्हणून बिचारी संकोचली. वैद्यबुवा, तुम्ही मगाशी सखूला काहीतरी आणायचं म्हणत होतात. हो हो हो, बरं झालं आठवण करून दिली. बाळा, आपल्याकडे वेलदोड्याची पूड असेल ना, नाहीतर मोरावळा? दिगुशेठना जरा बरं वाटेल, चव येईल. घेऊन येतेस? हो. मुद्दाम सखूला आत पाठवलं. वैद्यभाऊ, मला सांगा, दिगूला उलटी झाली, सखूनं दिलेल्या औषधानंतर उलटी झाली, त्याचं काही आता? सगळं शरीर यंत्र पूर्ववत झालं आहे. थोडा थकवा आहे, शक्तिपात झालाय, तोही लवकरच भरून येईल. आणि उलटीचा आता विसरून जा.
काही काही औषधं ही दोष शरीराबाहेर टाकण्यासाठीच असतात. पोटातून कफ पित्त बाहेर टाकण्यासाठी ही औषधं दिली जातात. त्याचा तुम्ही घोर घेऊ नका. बर मी येऊ. मनोरमाबाई दिसल्या नाही. पंत, दिगू शेठच्या आजारपणात नकळत माझ्याकडून 2-3 वेळा त्यांचा अपमान झाला. क्षमा मागून जातो. तो घोर तुम्ही घेऊ नका. तुम्हाला वाटलं इथंच तुम्ही क्षमा मागितली, वेगळी कशाला मागायची? आणि त्यावेळी तुमचा काही वैयक्तिक स्वार्थ होता का? दिगूच्या काळजीमुळेच तुम्ही काही बोलला असाल. सोडून द्या ते. अगं, तुझा चेहरा असा गंभीर का दिसतोय? मी एवढ्या मोठ्या संकटातून वाचलो याचा आनंद नाही का झाला तुला? रमाई माझ्या बोलण्याने दुखावली गेली असेल का? पण बाबाजी, सखूच्या हातून गुरु झिंगरोबांची पूजा. गुरु झिंगरोबा क्षमाशील आहेत, पण सखू भयंकर हट्टी आहे. ती करेल का गुरु झिंगरोबांची पूजा? अगं खुळे, पूजा जिंगरोबाची कशाला सांगते तिला? निस्ती पूजा आहे म्हणून सांगायचं. नुसतं 4 भिंतीत नाही, समध्या गावामोर सखूच्या हातून गुरु जिंगरोबाची पूजा करून घ्यायची. मग दिगूला सखूनी बरं केलं का तिच्या इटूर आहे ना, हेच समधी विसरून जातील. खरंच सखू खूप धीराची आणि हिमतीची आहे. यमुने, बघ बघ जरा तुझ्या वहिनीकडं आणि 4 गोष्टी शिक जरा तिच्याकडून. हो का? मग दिगूला रक्ताची उलटी झाली ती कुणामुळे? अगं औषधामुळे. संजीवनी बुटीच्या उपचारातला तो खूप महत्वाचा भाग होता. दिगूनं बरं होण्यासाठी ती पायरी महत्वाची होती. यातून शरीरातले सगळे विषारी द्रव्य बाहेर पडले. म्हणजे थोडक्यात तो वाचला असं म्हणू शकतो आपण. पण काही विपरीत घडलं असं तर? झालंय का काही विपरीत? चले, सखूसाठी आज काहीतरी गोडधोड कर. गोडधोड करायचंय का? करायलाच हवं. जाऊबाई, करा हा, गोडधोड करा. पण आज नाही, उद्या करा. आणि एकट्या सखूसाठी नाही, सगळ्या गावासाठी करा. अख्ख्या गावासाठी? अहो, मला एकटीला कसं काय जमणार? अहो, एकटी कशी काय करणार मी?